मंडई उपवासासाठी आपण नेहमी साबुदाण्याची खीर बनवतो, पण प्रत्येक वेळेस तोच पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने आणि हेल्दी अशी मखाना खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. मखाना हे खाण्यासाठी खूपच पौष्टिक असतं. मखाण्यामधून आपल्याला भरपूर कॅल्शियम आणि खूप सारे न्यूट्रिएंट्ससुद्धा भेटतात. ही खीर बनवायला फक्त 5 मिनटं लागतं आणि कसलीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम एका पॅनमध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप ॲड केलं. त्यामध्ये 1.5 वाटी मखाने हे रोस्ट करून घेतले. मखाने हे कधी पण मीडियम फ्लेमवर रोस्ट करायचे. मखाणे छान क्रिस्पी होईपर्यंत रोस्ट करायचे. मखाणे कधी पण हाय फ्लेमवर रोस्ट नाही करायचे, नाही तर मखाणे जळू शकतात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा क्रिस्पी टेक्स्चर मखाण्याला आला पाहिजे. मखाणे व्यवस्थित रोस्ट करून झाले की त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. परत सेम पॅनमध्ये थोड्याशा तुपामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट्स टाकून आपण त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. मी काही बदाम आणि काही पिस्ता असे रोस्ट करून घेतले होते. नंतर आपण ड्रायफ्रूट्स बाजूला काढून घ्यायचे. सेम पॅनमध्ये मी अर्धा लिटर दूध ॲड केलं होतं. गाईचं, म्हशीचं कोणतंही दूध आपण ॲड करू शकतो. दूध बॉईल होतं तोपर्यंत मी एका मिक्सी जारमध्ये 1 वाटी मखाने जे आपण ऑलरेडी रोस्ट करून घेतले होते आणि काही ड्रायफ्रूट्स जसे बदाम, काजू, पिस्ता आणि 2 इलायची ॲड केली. इलायची फ्लेवरसाठी आहे, तर आपण ती ॲड केली तर आपल्या बासुंदीला खूप छान असं टेस्ट येते. आणि ह्याला मिक्सरमधून एक बारीक पावडर करून घेतली. तोपर्यंत आपलं दूध बॉईल झालं होतं. त्याच्यामध्ये 3 ते 4 केसरच्या काड्या ॲड केल्या आणि 3 मोठे चमचे साखर ॲड केली. त्याला व्यवस्थित मिक्स करून परत त्याला एक चांगला बॉईल येऊ दिला. साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळून गेल्यानंतर आपण जी मिक्सी जारमध्ये पावडर करून घेतली होती ती हळूहळू आपल्या दुधामध्ये ॲड केली. पावडर ॲड करताना थोडी पावडर ॲड करायची आणि त्याला कंटिन्युअस मिक्स करत राहायचं. त्यामुळे दुधामध्ये त्याच्या गुठळ्या होत नाहीत. गुठळ्या होणार नाहीत ह्यासाठी त्याला कंटिन्युअस हलवणं गरजेचं आहे. नंतर फ्राय केलेले सर्व ड्रायफ्रूट्स आणि चारोळी ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप ऑलरेडी आपण रोस्ट केलेले मखाने, साबूत मखाने ते ॲड केले आणि त्यालाही आपल्या खीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. खीर अशी परफेक्टली रेडी आहे, पण त्याच्यामध्ये जर आपण अशी कॅरमलाइज्ड शुगर ॲड केली तर आपल्या बासुंदीसारखा कलर येतो आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान होतं आणि खाण्यासाठीसुद्धा टेस्टला खूप छान होते. एकदा तुम्ही खीरमध्ये अशी कॅरमलाइज्ड शुगर नक्की ॲड करून बघा आणि मला कमेंट करून कळवा. मी शुगरला थोडंसं बर्न केलं, त्याला असा प्रकारचा कलर आला आणि ते मी बासुंदीमध्ये वरतून ॲड केलं आणि त्याला बासुंदीमध्ये खूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्ही व्हिडिओत बघू शकता बासुंदीचा कलर हा टोटली चेंज झाला आहे. तर झटपट बनून तयार होणारी आपली ही मखाना खीर तुम्ही ह्या उपवासाला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका.